नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलमध्ये। आपण रोज धावतोय कामासाठी, पैशासाठी, यशासाठी, पण तरीही मनात एक प्रश्न राहतोच, आपण खरंच आनंदी आहोत का? जपानमधून आलेली एक सुंदर संकल्पना इकिगाई आपल्याला सांगते जगण्याचं खरं कारण काय आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत इकिगाई म्हणजे नेमकं काय आणि आपल्या आयुष्यात अर्थ, आनंद आणि समाधान कसं मिळवायचं। चला तर मग स्वतःला शोधण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। इकिगाई हेक्टर गाझेया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिलेले इकिगाई हे पुस्तक तुमचे ध्येय शोधण्याबद्दल आणि नंतर आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी काही पावले मनापासून पाळण्याबद्दल बोलते। लेखक आपल्याला या शोधात घेऊन जातात आणि जपानमधील लोक दीर्घ आणि आनंदी आयुष्य कसे जगले हे स्पष्ट करतात। तुम्हाला आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे का? किंवा तुम्ही तुमच्या जीवनातील खऱ्या उद्देशाप्रमाणे जगत आहात की नाही याबद्दल तुम्हाला अनेकदा काळजी वाटते का? किंवा तुम्ही अशा नोकरीत अडकला आहात जी तुमची आवड नाही? जर तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधत असाल तर हा सारांश फक्त तुमच्यासाठी आहे, कारण आम्ही आतापासून काही क्षणातच हे सर्व प्रश्न सोडवणार आहोत। आज आपण हेक्टर गाझेया आणि फ्रान्सिस्क मिरालेस यांनी लिहिलेल्या इकिगाई या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत। इकिगाई ही एक जपानी गुप्त संकल्पना आहे जी तुम्हाला दीर्घ आणि आनंदी जीवन कसे जगायचे हे शिकवते। हे पुस्तक इकिगाईच्या जपानी संकल्पनेचे पालन करून तुम्ही तुमचे आयुष्य कसे दीर्घ आणि आनंदी बनवू शकता हे स्पष्ट करते। जपानमधील ओकिनावा बेटावर राहणारे लोक सर्वात जास्त काळ आणि आनंदी आयुष्य जगतात हे खरं आहे। जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO मते या लोकांकडे जगातील सर्वाधिक आयुर्मानाचा विक्रम आहे। पण यामागील रहस्य काय आहे? त्याचे रहस्य म्हणजे इकिगाई, जी एक जपानी संकल्पना आहे। याचा अर्थ नेहमी व्यस्त राहण्याचा आनंद। इकिगाई म्हणजे तुमच्या जगण्याचे कारण, इकिगाई म्हणजे तुमच्या जीवनाचा उद्देश आणि सक्रिय दैनंदिन दिनचर्या अत्यंत महत्त्वाची आहे। शिवाय जपानमधील ओकिनावा येथील लोक देखील दयाळूपणाला महत्त्व देतात। हे आरोग्य जागरूकता वाढवते। इकिगाई हे पुस्तक आपल्याला निरोगी राहण्याचे महत्त्व शिकवते। ते आपल्याला सक्रिय राहण्यास आणि सतत आपले शरीर हालचाल करत राहण्यास शिकवते। हे साध्य करण्यासाठी तुम्ही ते नियमितपणे केले पाहिजे, जसे की चालणे, तुमच्या ऑफिसमध्ये चालणे किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही क्रियाकलापात सहभागी होणे। हे सकारात्मकता वाढविण्यास मदत करते। याशिवाय हे पुस्तक आपल्याला आपले इच्छित काम करायला आणि सकारात्मक विचार करायला शिकवून सकारात्मक राहण्यास मदत करते। तुमचा इकिगाई शोधा। तुमचा इकिगाई शोधण्यासाठी येथे 12 पायऱ्या आहेत, ज्यांची आपण आता सविस्तर चर्चा करू। प्रत्येक पायरी काळजीपूर्वक समजून घ्या, कारण प्रत्येक पायरी तुमचे जीवन बदलू शकते। पायरी 1, जीवनाचा अर्थ काय आहे? तुमच्या जीवनाचा अर्थ काय आहे? हा प्रश्न आपल्या सर्वांना कधी ना कधी त्रास देतो। जरा विचार करा, जर तुम्हाला जीवनाचा उद्देश सापडला तर आपण सर्वजण ज्या जीवनाचा उद्देश शोधत आहोत, जगालाही त्या कामाची गरज असेल तर ते तुमचे व्यवसाय देखील बनू शकते। मिशन सर्कल। चौथ्या वर्तुळात आणि पहिल्या वर्तुळात जे साम्य आहे ते म्हणजे तुमचे ध्येय। म्हणजेच जगाला जे हवे होते ते करायला तुम्हालाही आवडायचे, तर ते तुमचे ध्येय बनते आणि दोघांनाही फायदा होतो। तर जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही करायला आवडते आणि तुम्ही त्यात इतरांपेक्षा चांगले असाल तर तुम्ही त्यासाठी पैसे कमवू शकता आणि तुम्हाला असे वाटते की जगभरातील लोकांना त्या कामाची गरज आहे, अशा कामाला जपानी भाषेत इकिगाई म्हणतात। हिंदीमध्ये भाषांतरित याचा अर्थ जगण्याचे कारण आहे। याचा अर्थ जर तुम्हाला आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगायचे असेल तर तुम्हाला तुमचा इकिगाई शोधावा लागेल। आणि जेव्हा तुम्हाला तुमचा इकिगाई मिळेल तेव्हाच तुम्ही परिपूर्ण जीवन जगू शकाल। अन्यथा काहीतरी नेहमीच अपूर्ण राहील। आणि या सर्वांसाठी तुम्हाला या 4 प्रश्नांची उत्तरे पूर्ण प्रामाणिकपणे शोधावी लागतील। पायरी 3, तुमचा इकिगाई कसा शोधायचा? हे करण्यासाठी प्रथम एक मोठा चौरस काढा आणि त्याचे 4 समान चौरस भाग करा।
पहिल्या चौकोनात लिहा, मला हे काम आवडते आणि मी त्यात तज्ज्ञ आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात आणि ज्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात त्या लिहा. दुसऱ्या चौकोनात लिहा, मला हे काम आवडते, पण ते कसे चांगले करायचे ते मला माहीत नाही. याचा अर्थ तुम्हाला काम खरोखर आवडते, पण तुम्हाला ते कसे करायचे हे माहीत नाही, जरी तुम्हाला ते खरोखर करायचे असले तरी. तिसऱ्या चौकोनात लिहा, मला हे काम आवडत नाही, पण मला ते करावेच लागेल. म्हणजेच, ज्या गोष्टी तुम्हाला करायला आवडत नाहीत, पण तुम्हाला त्या सक्तीने कराव्या लागतात. उदाहरणार्थ, तुम्हाला प्रोग्रामिंग आवडत नाही, पण नोकरीत राहण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी तुम्हाला ते करावेच लागते. चौथ्या चौकोनात लिहा, मला हे काम आवडत नाही, मला ते नीट कसे करायचे हे माहीत नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत आणि ज्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ नाही, तरीही तुम्हाला त्या कराव्या लागतात. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमची खोली स्वच्छ करावी लागेल. हे लिहून काढल्यानंतर तुम्ही तुमचा बहुतेक वेळ काय करण्यात घालवता याचा विचार करा. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये चांगले आणि आनंददायी वाटते त्यासाठी तुम्ही किती वेळ देता? तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाहीत त्या तुम्ही किती वेळा करता? लेखक हे शिफारस करतात कारण बहुतेक लोक ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यावर जास्त वेळ घालवतात. यामुळे अनेकदा आवडीचा अभाव आणि जीवनात अपूर्णतेची भावना निर्माण होते. याचा अर्थ असा की लोक सामान्यतः खालच्या 2 श्रेणींमध्ये जास्त वेळ घालवतात. परंतु जर तुम्हाला तुमची आवड शोधायची असेल, तर तुम्हाला वरच्या 2 श्रेणींमध्ये जास्त वेळ द्यावा लागेल. नोकरी सोडल्याशिवाय तुम्हाला या कामांवर अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करा. हे तुम्हाला दीर्घकाळात पैसे कमविण्यास देखील मदत करू शकते. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, जर तुम्ही प्रामाणिकपणे त्याचा शोध घेतला तर तुम्हाला तुमचा इकिगाई सापडेल. पायरी 4. जपानी लोकांचे दीर्घ, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगण्याचे 4 रहस्य. जपानमधील ओकिनावा येथील लोकांच्या आयुष्यात काही खास सवयी आहेत ज्यामुळे ते इतके दीर्घ, आनंदी, समाधानी आणि दर्जेदार जीवन जगू शकतात. ताण नाही. तुमचे जंक फूड, पॅकबंद अन्न चांगल्या अन्नाने बदला. चांगली झोप घ्या, 7 ते 9 तास. त्यापेक्षा जास्त झोपू नका. तुमच्या मुलांसोबत किंवा तुमच्या पाळीव प्राण्यासोबत खेळा. तुम्ही सुरुवातीला टायमर देखील सेट करू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की निघण्याची वेळ झाली आहे. तुम्ही गुगलवरील एक ॲप देखील वापरू शकता, जे तुम्हाला दररोज चालण्याची कामे देते. पायरी 6. हाती असलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. कामात एक प्रवाह असतो ज्यामुळे तुम्ही ते काम अगदी सहजपणे आणि थकल्याशिवाय करू शकता. तुमच्या कामात लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि प्रवाही होण्यासाठी, तुम्ही खालील चरणांचे पालन केले पाहिजे. कठीण कामे निवडा. आपण आधी चर्चा केल्याप्रमाणे, नेहमी अशी कामे निवडा ज्यात संशोधन, कठोर परिश्रम आणि सतत विचार करण्याची आवश्यकता असते, जेणेकरून तुम्ही लक्ष केंद्रित करू शकाल. तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त आणि इतके कठीण काम निवडू नका की काही दिवसांनी ते करणे तुम्ही थांबवाल. तसेच, इतके सोपे काम हाती घेऊ नका की ते करताना तुम्हाला कंटाळा येईल. ते करणे थांबवा. स्पष्ट उद्दिष्ट. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी, तुमचे एक स्पष्ट उद्दिष्ट असले पाहिजे. तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला ते कधी करायचे आहे? तुम्हाला ते का करायचे आहे? तुम्हाला या सर्व गोष्टी आधीच माहीत असायला हव्यात. ते पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे एक अंतिम मुदत असली पाहिजे जेणेकरून तुम्ही ते वेळेवर पूर्ण करू शकाल आणि ते पुढे ढकलू शकणार नाही. फक्त एक काम. आणि जसे आपण आधी शिकलो, एका वेळी एकच काम करा. पायरी 7. इकिगाईद्वारे यशासाठी 10 छोटे नियम. चांगल्या मित्रांनी स्वतःला वेढून घ्या. आयुष्य संथ गतीने जगा. जेवताना पोट पूर्णपणे भरू नका. तुमचे शरीर आकारात आणा. वर्तमानात जगा. नेहमी हसत राहा. सक्रिय राहा. निवृत्त होऊ नका. निसर्गाशी जोडा. कृतज्ञ राहायला शिका. तुमचा इकिगाई शोधा आणि त्याचे अनुसरण करा. पायरी 8. ओकिनावाच्या वडिलांकडून सल्ला. वृद्धांकडे त्यांच्या वर्षानुवर्षांच्या अनुभवातून जगासोबत वाटण्यासाठी भरपूर ज्ञान असते. आपल्यापैकी जे तरुण आहेत ते कधीकधी असे भासवू शकतात की त्यांना सर्व काही माहीत आहे,
परंतु आपण आपल्या ज्येष्ठ पिढ्यांकडून जीवनाबद्दल महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, ज्यांना आपल्यापेक्षा जास्त आणि चांगले ज्ञान आहे. आणि तुमच्याकडे जे आहे त्याचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करा, काय चूक आहे किंवा काय गहाळ आहे यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा. हे करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाशी, अगदी अनोळखी लोकांशीही संपर्क साधणे. आणि ओकिनावाचे जुने लोक तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाशी हसतमुख राहण्याची आणि मोकळ्या मनाने वागण्याची शिफारस करतात. तुम्ही विकसित केलेली मैत्रीची वृत्ती तुम्हाला आयुष्यभर अनेक लोकांशी मैत्री निर्माण करण्यास आणि विकसित करण्यास मदत करेल. ओकिनावाचे वडील देखील अशा प्रकारे प्रेमाने नातेसंबंध निर्माण करण्याची आणि टिकवून ठेवण्याची शिफारस करतात. मित्र कसे बनवायचे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया मित्र कसे जिंकायचे आणि लोकांवर प्रभाव कसा टाकायचा हा सारांश वाचा. लिंक खाली दिली आहे. कितीही कमी असले तरी ओकिनावाचे रहिवासी असे सुचवतात की निरोगी राहण्यासाठी नेहमीच खेळ खेळणे किंवा धावणे आवश्यक नसते. तुम्ही तुमच्यासाठी योग्य असलेली कोणतीही चालण्याची क्रिया निवडू शकता. वेगामुळे सातत्य बिघडू शकते, म्हणून ओकिनावावासी त्यांच्या धावण्याच्या व्यायामाच्या दिनचर्येत साधेपणा ठेवण्याचा प्रयत्न करतात. परिसरात फिरणे, दिवसा बागेत जाणे किंवा मजेदार गाणे हे त्यांचे काही सोपे मार्ग आहेत ज्याद्वारे ते वारंवार स्थिर गती राखतात. शिवाय रेडिओ टासो नावाचा एक जपानी रेडिओ शो ओकिनावावासियांना वर्षानुवर्षे व्यायाम करण्यास मदत करत आहे. तो जपानमधील एका प्रमुख स्टेशनवर संगीत वाजवतो आणि व्यायामाचे दिशानिर्देश देतो. अशा प्रकारे शरीर आणि मनाची हालचाल राखण्यासाठी तुम्ही ऑफिसमध्ये अधूनमधून उठले पाहिजे आणि तुमच्या रांगेत किंवा ऑफिसमध्ये चालत जावे. पायरी 10. जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य. जपानी वडीलधारी लोक दीर्घ आयुष्य जगण्याचे हे 5 रहस्य सांगतात. 1. काळजी करू नका. दीर्घ आयुष्याचे रहस्य म्हणजे काळजी करू नका आणि तुमचे हृदय तरुण ठेवण्यासाठी ते जुने होऊ देऊ नका. चेहऱ्यावर छान हास्य घेऊन लोकांसमोर तुमचे हृदय उघडा. जर तुम्ही हसून तुमचे हृदय उघडले तर तुमचे नातवंडे आणि इतर सर्वजण तुम्हाला पाहू इच्छितात. काळजी टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बाहेर पडणे आणि समाजात मिसळणे. जपानमधील वृद्ध लोक सहसा असे करतात. यामुळेच ते इतके दिवस जगू शकले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांच्या मते दीर्घ आयुष्य जगण्यासाठी काळजी करण्याऐवजी तुम्हाला आनंदी राहण्याची आवश्यकता आहे. महत्त्वाचे म्हणजे इतरांसोबत वेळ घालवणे आणि कोणालाही त्रास न देता मजा करणे. 2. चांगल्या सवयी लावा. चांगल्या सवयी दीर्घ आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उशिरा उठणे ही आजकाल एक सामान्य वाईट सवय आहे. उशिरा उठल्याने तुमचे शरीर कमी सक्रिय वाटू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आळशी बनता. म्हणून प्रथम लवकर उठण्याची आणि असे काहीतरी करण्याची सवय लावा जे तुम्हाला सक्रिय ठेवेल. असे काहीतरी करा जे तुम्हाला शांती देईल. तुम्ही सकाळी लवकर उठून धावणे किंवा फिरायला जाणे निवडू शकता. पर्यायी तुम्ही घरी काही काम करू शकता, जसे की योगा करणे, तुमच्या झाडांना पाणी देणे किंवा नवीन झाडे लावणे. नंतर घरी परत या आणि स्वतःचा नाश्ता तयार करा. तुमच्या नाश्त्यात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. तुम्ही काहीही करत असला तरी फक्त तुमचा इकिगाई शोधा. म्हातारपणीही तीक्ष्ण राहण्याचे रहस्य तुमच्या बोटांमध्ये आहे. जर तुम्ही तुमच्या बोटांना व्यस्त ठेवले तर तुम्ही 100 वर्षांपर्यंत जगू शकता. लक्षात ठेवा की जर तुम्ही सकाळी उठून व्यायाम केला नाही तर तुमचे शरीर कमकुवत होते. त्यानंतर तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. आणि या गोष्टी दररोज सातत्याने करा. लक्षात ठेवा की भाज्या खाल्ल्याने तुम्हाला जास्त आयुष्य मिळते. जास्त आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. निरोगी राहण्यासाठी व्यायाम करा, चांगले खा आणि लोकांसोबत वेळ घालवा. 3. दररोज तुमच्या मैत्रीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या मित्रांना पाहून तुमच्या आयुष्यात आणखी एक वर्ष भरते. कारण तुमचे मित्रच असे लोक आहेत जे तुम्हाला आनंदी आणि खास वाटतात. आणि मित्रांसोबत असणे हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद आहे. दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे तुमच्या आवडत्या लोकांशी दररोज बोलणे.
म्हणून त्याचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत वेळ घालवा. तुमच्या शेजाऱ्यांशी गप्पा मारणे, चहा पिणे आणि एकत्र गाणे या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्टी आहेत. तुमच्या मित्रांसोबत नवीन ठिकाणी भेट द्या, त्यामुळे तुम्हाला अधिक आनंद मिळेल. हेच दीर्घायुष्याचे रहस्य आहे, लोकांना भेटणे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. 4. अपूर्ण जीवन जगा. दीर्घ आयुष्यासाठी गोष्टी हळूहळू आणि आरामात करण्यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही जास्त काळ जगाल. अनेक वृद्ध जपानी लोक दीर्घायुष्याचे हे रहस्य सांगतात. ते सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात आणि चांगला नाश्ता करतात. आणि जेव्हा ते थकलेले असतात तेव्हा ते त्यांच्या मित्रांना भेटायला जातात. दररोज विविध गोष्टी केल्याने तुमचे आयुष्य आनंददायी होते. आजकाल लोक त्यांच्या धावपळीच्या वेळापत्रकात खूप व्यस्त असतात आणि कधीकधी त्यांच्या कामामुळे ते दबलेलेही असतात. पण असे केल्याने तुमचे जीवन कधीही सुधारू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही जास्त काम करत असता तेव्हा एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचे दिवसाचे काम योग्यरित्या पूर्ण करू शकता. लक्षात ठेवा, दीर्घ आयुष्याचे रहस्य म्हणजे लवकर झोपणे, लवकर उठणे आणि फिरायला जाणे. जर तुम्ही शांतपणे जगलात, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेतलात आणि तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारल्या तर तुम्हाला जास्त काळ जगण्यापासून काहीही रोखू शकत नाही. 5. आशावादी रहा. दररोज स्वतःला सांगा, आजचा दिवस आरोग्य आणि ऊर्जेने भरलेला जावो. तो पूर्ण क्षमतेने जगा. तुम्ही कितीही वयस्कर असला किंवा कितीही कमकुवत वाटत असला तरी स्वतःला सांगा, मला अजूनही खूप काही करायचे आहे. आणि हे सांगताना मोठ्याने हसा. हास्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही जिथे जाल तिथे हसा. यामुळे तुमचा आणि तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाचा मूड सुधारेल आणि तुम्हाला काम करण्यास प्रेरित करेल. तुम्ही ज्या मनस्थितीत वेळ घालवता ते खूप महत्त्वाचे असते. आकडेवारीवरून असे दिसून येते की जे लोक त्यांचा बहुतेक वेळ दुःखी किंवा रागावण्यात घालवतात ते खूप हसणाऱ्या आणि आनंदी असलेल्या लोकांपेक्षा लवकर मरतात. म्हणून हास्याला प्राधान्य द्या. जिवंत राहिल्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसासाठी कृतज्ञ रहा. इतरांचे आभार माना, इतरांना मदत करा आणि यामुळे तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. दीर्घायुष्य तुमच्या हातात आहे, फक्त ते स्वीकारा. पायरी 11. इकिगाय ला लोगोथेरपी. लोक दुःखी असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जीवनात उद्देशाचा अभाव. उद्देशाचा अभाव जीवन अपूर्ण वाटते. यामुळे दुःख येते, ज्यामुळे जास्त काळ आनंदी राहणे अशक्य होते. बरेच लोक आशा सोडून देतात आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. ही एक महत्त्वाची समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही पुस्तकात वर्णन केलेल्या लोगोथेरपी तंत्रांचा वापर करू शकता. लोगोथेरपी ते काय आहे? लोगोथेरपी रुग्णांना त्यांच्या जीवनाचा उद्देश जाणीवपूर्वक शोधून त्यांच्या न्यूरोसिसचा सामना करण्यास प्रोत्साहित करते. त्यांचे नशीब पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. लोगोथेरपी भूतकाळातील मानसिक अडथळे दूर करते आणि मार्गात येणाऱ्या कोणत्याही अडथळ्यांवर मात करते. लोगोथेरपीची प्रक्रिया या 5 पायऱ्यांमध्ये उत्तम प्रकारे समजू शकते. एखाद्या व्यक्तीला आतून रिकामे, नैराश्य किंवा चिंता वाटते. थेरपिस्ट त्यांना दाखवतो की त्यांना जे वाटत आहे ते अर्थपूर्ण जीवन जगण्याची इच्छा आहे. ज्यामुळे रुग्णाला त्या विशिष्ट वेळी त्याच्या जीवनाचा उद्देश कळतो. रुग्ण स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतो की त्याचे संपूर्ण आयुष्य ज्या नशिबाशी जोडलेले आहे ते स्वीकारायचे की नाकारायचे. आणि जेव्हा रुग्णाला त्याच्या आयुष्याबद्दल ही नवीन आवड सापडते, तेव्हा ही नवीन आवड त्याला अडथळे आणि दुःखांवर मात करण्यास मदत करते. जर एखाद्या व्यक्तीला हे करण्यासाठी मदत हवी असेल, तर लोगोथेरपी त्यांना व्हिज्युअलायझेशनद्वारे मदत करते. त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी आणि त्यानंतर त्यांच्या उद्देशाकडे वाटचाल करण्यासाठी अडचणींवर मात करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. लोगोथेरपीनुसार जीवनातील एखाद्याचा उद्देश शोधल्याने व्यक्तीला ती पोकळी भरून काढण्यास मदत होते. पायरी 12. महत्त्वाचे धडे. पुस्तकातील जीवनाचे धडे. शहाण्या माणसाने जीवनातील सुखांना टाळू नये, तर त्याऐवजी हे लक्षात ठेवावे की त्यांच्यावर अवलंबून राहणे त्यांना समाधानाचे गुलाम बनवू शकते.
म्हणून क्षणार्धात नाहीसे होणाऱ्या सुखांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही मनापासून समाधानी राहण्याची सवय लावली पाहिजे. वर्तमान म्हणजे सध्या जे काही आहे ते सर्व आहे, आणि ती एक शक्तिशाली गोष्ट आहे जी आपण नियंत्रित करू शकतो आणि ज्याद्वारे आपण आपले वर्तमान आणि भविष्यातील जीवन नियंत्रित करू शकतो. आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या झाडावरील पानांसारख्या असतात, त्या वाऱ्याच्या झुळुकीने कधीही पडू शकतात. आपल्याकडे असलेले आणि प्रेम असलेले सर्व काही कधीतरी नाहीसे होईल. म्हणून आपण त्याबद्दल जागरूक असले पाहिजे आणि त्याबद्दल नकारात्मक न राहता त्यात आनंदी असले पाहिजे. आपण वर्तमानात आनंदी असले पाहिजे आणि हे लक्षात ठेवल्याने आपल्याला नुकसानाच्या वेळी जास्त वेदना होण्यापासून वाचण्यास मदत होते. तुमच्या इकिगाईशी जोडण्यासाठी कोणतीही निश्चित योजना नाही, म्हणून ते शोधण्याची जास्त काळजी करू नका. फक्त तुम्हाला जे आवडते ते करण्यात आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांभोवती स्वतःला वेढण्यात व्यस्त ठेवा. आपण आपल्या जीवनात अर्थ निर्माण करत नाही, तर आपल्याला जे आवडते ते करून आपण ते शोधतो, म्हणून उत्साहाने काम करा. आपल्या प्रत्येकाचे जगण्याचे एक वेगळे कारण आहे. ते शोधा आणि तुमचा उद्देश पूर्ण करण्यासाठी जगा. दररोजच्या निरोगी सवयी. जपानी लोक 80% पोट भरले की खाणे बंद करतात. ताण हा एक सिद्ध मारक आहे. मन आणि शरीर सक्रिय ठेवण्यासाठी जीवनातील आव्हाने चांगली असतात, परंतु आपण महत्त्वाच्या आव्हानांना सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि इतरांना टाळले पाहिजे. आराम करा, हळू सुरुवात करा आणि वर जा, चांगले खा आणि झोपा. सर्व काही ठीक आहे. आयुष्य एक मॅरेथॉन आहे, 100 मीटर धावणे नाही. तुमचे मन आणि शरीर व्यस्त ठेवा. स्पष्ट ध्येय असलेले लोक कधीही निवृत्त होत नाहीत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या आवडीशी चिकटून राहतात. हसून लोकांना अभिवादन करा. कठोर परिश्रम करा, पण तुमच्या इकिगाईवर. बाकीच्यांवर शक्य तितके कमी काम करा. सुरुवात करा, आणि सर्वात सोप्या आणि सर्वात सोयीस्कर पायरीने सुरुवात करा. वेळ आणि माहितीसह त्यात सुधारणा करत रहा. खाण्याच्या सवयी. सगळं थोडं थोडं खा. विविधता महत्त्वाची आहे. विविध प्रकारचे पदार्थ खा, विशेषतः भाज्या. शिवाय ओकिनावामधील लोक साखरेचे सेवन अधूनमधून करतात. तथापि ते क्वचितच गोड पदार्थ किंवा चॉकलेट खातात. म्हणूनच जपानमध्ये मधुमेह हा एक दुर्मिळ आजार आहे. म्हणून साखर टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी ही पद्धत वापरून पहा. भरपूर लिंबूवर्गीय फळे खा. यामध्ये कर्करोग, मधुमेह आणि लठ्ठपणा रोखणारी रसायने असतात. निष्कर्ष. तर मित्रांनो, जपानी आनंद आणि आरोग्याचे हे रहस्य आहे, ज्याला इकिगाई म्हणतात. आपण शिकलो की आपण अधिक वेळ, ऊर्जा आणि लक्ष उत्कट कामासाठी समर्पित केले पाहिजे. आपल्या उत्कटतेने लोकांच्या जीवनात मूल्य वाढवले पाहिजे, जेणेकरून आपण देखील आपल्या उत्कटतेचा पाठलाग करू शकू आणि लोकांच्या समस्या सोडवू शकू. आपण जीवनात एक स्पष्ट ध्येय देखील ठेवले पाहिजे आणि त्यासाठी जगले पाहिजे. आम्हाला आशा आहे की तुम्ही आवड, आनंद आणि आरोग्य याबद्दल काही महत्त्वाचे धडे शिकला असाल. आता ही तत्त्वे तुमच्या जीवनात लागू करा आणि तुमच्या उत्साही कामात यशस्वी व्हा. इकिगाई आपल्याला हे शिकवतो की आनंद हा मोठ्या गोष्टींत नाही, तर दररोजच्या छोट्या अर्थपूर्ण क्षणांत लपलेला असतो. तुम्हाला जे आवडतं, ज्यात तुम्ही चांगले आहात, ज्याची जगाला गरज आहे आणि ज्यातून तुम्ही जगू शकता, या 4 गोष्टी जिथे एकत्र येतात, तिथेच तुमचं इकिगाई आहे. आजपासून फक्त यशाच्या मागे नाही, तर अर्थपूर्ण आयुष्याच्या दिशेने चालायला सुरुवात करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी पुस्तकांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.